निस्पृह अशा व्यक्तिमत्वानं अगदी प्रभावित केलेलं आहे अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला, या जनसंवाद यात्रेला अगदी विस्तृतपणे उपदेशित करावं. मी बाळासाहेबांना निमंत्रित करतो. बाळासाहेबांच्यासाठी साहेबाचं नाव प्रकाश आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये असलेला जो प्रकाश आहे तो प्रकाश आपण दाखवून साहेबाला या महाबोधी लढ्यासाठी आपण प्रोत्साहित करायचंय आणि आपली ताकद वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा मोबाईल सगळे मोबाईल काढा, टॉर्च काढा सगळ्यांनी मोबाईलचे आणि प्रकाश म्हणून महाबोधीचा लढा उभा करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर या आंदोलनाचे प्रकाश बनतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण त्यांच्याकडून व्यक्त करूया. आपला प्रकाश असाच राहू द्या आणि बाळासाहेब आंबेडकरांना आपण या ठिकाणी या आंदोलनासाठी ताकद देऊया. वंदनीय बंधेगण, सगळ्यांची नावं घेत नाही कारण का 10 वाजायला वेळ आलेली आहे. उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनी, बुद्धगयातलं आंदोलन बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि आपण असं अपेक्षा अशी करतोय की महाविहाराचा असणारा जो कायदा आहे, बीटीचा कायदा जो आहे, त्याच्यामध्ये संशोधन व्हावं, बदल व्हावा आणि महाबोधी विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं असं असतं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे. हा जो कायदा आहे हा कायदा बिहार असेंब्लीने केलेला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये बदल करणं, संशोधन करणं हा बिहार असेंब्लीचाच अधिकार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. काही जण कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, काही जणांच्या पिटिशन जे आहेत त्या डिसमिस झाल्या, काहींच्या याच्यावरती सुनावणी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपण जे आहे ते बाहेरून बसून असताना लढा लढतोय अशी परिस्थिती आहे. पण त्याच्यातला असणारा जो मूळ गाभा आहे तो गाभाच आपण असताना विसरतोय अशी परिस्थिती आहे. तुम्ही 10 लाख जा, काय होणार का? तर अजिबात काही होणार नाही. याचं कारण असं आहे की ज्याचा उल्लेख इथं गांधीजींनी केला, बीटीचा कायदा जो आहे तो बिहार असेंब्लीने केलेला आहे. तेव्हा बिहारच्या जनतेला जोपर्यंत आपण बरोबर घेत नाही तोपर्यंत या लढ्याला अर्थ येईल किंवा या लढ्यांमधनं असणारं काहीतरी निघेल अशी असणारी परिस्थिती आहे. बिहारमधली जनता
की खऱ्या अर्थाने या लढ्याचं नायक कसं होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार. कारण एका अर्थाने हा सारा राजकीय लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि मी राजकीय लढा ह्याच्यासाठी म्हणतोय की जोपर्यंत त्या विधानसभेमध्ये आपल्या विचाराची माणसं जात नाही तोपर्यंत तो कायदा बदलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या बिहार राज्यामध्ये याच्या संदर्भातली असणारी जनजागृती जी झाली पाहिजे ती जनजागृती होताना त्या ठिकाणी मला काही दिसत नाहीये. जे सगळे जातात आहेत ते सगळे असणार एकाच ठिकाणी आंदोलन करतात की त्याची दखलही कोणी घेत नाही. आणि त्याची दखलही घेत नाही याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की केंद्र शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकते का तर नाही. हस्तक्षेप तिथे असताना राज्य शासनच करू शकते आणि त्या राज्य शासनाला आपली दखल घ्यावी किंवा आपण जी असणारी मागणी मागतोय त्या मागणीचा असणारा परिणाम व्हावा या दृष्टिकोनातून मांडणी होते का तर मला अजिबात ती दिसत नाही. ज्याला संकुचित आपण असं म्हणतोय की ह्याला बाहेर हटवा आणि मला आतमध्ये घ्या. आता त्याला हटवायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही आणि मला घ्यायचं का याचंही माझ्याकडे कारण नाही. किंवा हे जे महाबोधी विहार आहे हे एक भारतातलं साऊथ ईस्ट एशिया नावाचा असणारा जो जगामधला एक भाग आहे. तो ह्या विहाराशी कसं जोडला गेलेला आहे त्याचे भावनात्मक संबंध काही आहेत त्याचा मला पूर्णपणे अभाव दिसतो. ज्या पद्धतीने गल्लीतली आपली असणारी भांडणं चालतात त्याच पद्धतीने असणारे ही मला चालताना त्या ठिकाणी दिसत आहे. याचा शेवटी कुठे नाही कुठेतरी ज्याला राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे भारताच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण मैत्री म्हणतो, मान म्हणतो, सन्मान म्हणतो, याचं केंद्र कसं होईल आणि याचं केंद्र करत असताना त्याचं स्वरूप हे ठरवावं लागतं. आणि हे स्वरूप आपण ठरवत नाही तोपर्यंत प्रपोजल काय तुमचा? प्रपोजल काहीच नाही. फक्त एवढंच आहे की तिथल्या पांड्यांना घालवा आणि आम्हाला द्या. तुम्हाला आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? शेवटी
त्याचं विजन काय, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण सारनाथचा असणारा परिसर पाहिला, त्या सारनाथच्या परिसरामध्ये बुद्धाला आणि बुद्धाच्या विचाराला मानणारा तुम्हाला घरोघरी माणसं मिळतील. घरोघरी माणसं मिळतील, नाही असं नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी हा लढा एक भावनात्मक जसा आहे तशा रीतीने हा लढा देशाच्या हिताचा सुद्धा आहे हे दाखवायला आपण असताना कुठेतरी कमी पडतोय असं मी त्या ठिकाणी मानतो. कुठेतरी कमी पडतोय, त्याच्या मांडणीमध्ये आपण कमी पडतोय, त्याच्या समजुतीमध्ये असताना कमी पडतोय. मी एक उदाहरण म्हणून असताना बॉमाचे असणारे हे 50, 55, 58ची गोष्ट असेल. युनू म्हणून तिथले असणारे पंतप्रधान होते. चायना श्रीलंकेचे असणारे त्या काळचे असणारे पंतप्रधान धर्मशाळा होते. त्यांनी असताना भूमिका अशी मांडली की आम्हाला भारतामध्ये जायला विजाची गरज नाही, आम्हाला जेव्हा मनाला येईल त्यावेळेस आम्ही असणारे येऊन जाऊ. थायलंडच्या राजाने सुद्धा तेच म्हटलं. नेहरूंनी त्यांना तुरंत उत्तर दिलं की तुम्हाला असणारा जेव्हा यायचं असेल तेव्हा या आणि जा, आम्ही तुम्हाला पासपोर्टही विचारणार नाही. या तिन्ही पंतप्रधान राजे यांची भावना तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली. त्यांचा देश वेगळा असेल, ही वस्तुस्थिती आहे. पण भारताकडे बघणाऱ्यांना त्यांची दृष्टी वेगळी आहे की हा भारत हा असणारा बुद्धाचं भूमी आहे आणि आम्ही बुद्धाला मानत असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्याची असणारी मुभा आहे, आम्ही तुम्हाला विचारणार नाही. जे सगळे आंदोलन करणारे जे आहेत, माझ्या अंदाजानं ही भावना जी आहे, ही भावना चळवळीचा एक भाग झाला पाहिजे. आणि तशी ही मागणी आपण करतो, तशाच रीतीने हे जे राष्ट्रामधले असणारे लोक म्हणतात की आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भारतामध्ये जाण्याची मुभा आहे, त्यांनीही भारतावरती असणारा दबाव टाकला पाहिजे. या दृष्टीने आपली काय पावलं आहेत तर अजिबात नाही. आणि म्हणून मी असं मानतो या ठिकाणी की या आंदोलनाला एक दिशा देण्याची आणि त्याच्याच बरोबर बिहारमधल्या लोकांना या आंदोलनाचं केंद्र करून उरलेल्यांनी त्यांना असणारा पाठिंबा दिला तर याचा असणारा स्वरूप आणि आकार येण्याची असणारी शक्यता आहे हे आपण असणारं लक्षात घ्या. आणि म्हणून बंदी जी आहेत
या सगळ्यांनी या दृष्टीने आज सर्व विचार करून जर हे आंदोलन चालवलं तर मी असं मानतोय की यश आल्याशिवाय राहणार नाही. यश आल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्याच्यामधला मी जो म्हणालो की ते ह्याला बाहेर काढा, त्याला येऊ देऊ नका, अमुक देऊ नका, हे देऊ नका, याच्यापेक्षा हे भारताच्या दृष्टिकोनातून एक मैत्रीचं, प्रेमाचं आणि कायमस्वरूपी भारताबरोबर जुळणार एक सेंटर आहे. तसे इथल्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत, तसं मी म्हटलं बाहेरच्या देशाच्या लोकांच्याही भावना जोडलेल्या आहेत. आणि या आधारे आपण सर्व त्या ठिकाणी मांडत बसलो तर मी असं म्हणेन की ह्याला मार्ग काढायला फार वेळ लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बंतेजींनी येऊन मला या ठिकाणी निमंत्रण दिलं, आपण सगळ्यांनी माझं असणारं 2 मिनिटं ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद.